मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये मोठा तांत्रिक बिघाड, जगभरामध्ये बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा। भारतामध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि आकाशाची विमानसेवा बाधित। मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम, काही ऑनलाइन ब्रोकरेज हाऊस प्रभावित, ट्रेडिंग करण्यातही समस्या। पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससी कडून गुन्हा दाखल, निवड रद्द का करू नये आणि पुढच्या परीक्षांना बंदी का घालू नये अशी ही कारणे दाखवा नोटीस बजावली। लंडनहून आलेल्या वाघनखांचं साताऱ्यामध्ये अनावरण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सोहळा। विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसाळ्यामध्ये कारवाई का केली असा सरकारला सवाल। मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका, शिक्षण हक्क कायद्यातून खासगी आणि विना अनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण। भाजप आता रोज सकाळ संध्याकाळ प्रतिक्रिया देणार, सकाळी 9 वाजता आणि दुपारी 4 वाजता बोलण्यासाठी 10 बड्या नेत्यांची टीम जाहीर, विभागवार बोलायलाही 20 जणांची टीम। काँग्रेस कमिटीचीही मुंबईमध्ये बैठक, सर्व 288 जागांचा आढावा घेतला जातोय, उमेदवार आणि जनमतावरती होतोय कथ्याकूट, 150 जागा लढा असा नेत्यांचा सूर। शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य, ट्रम्पेट चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवल्याचा पवार गटाचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।